पक्षाची तिसरी यादी सुद्धा जाहीर झालेली आहे। काँग्रेसची 14 उमेदवारांची तिसरी यादी जाहीर झाली आहे। पंढरपूरमधून काँग्रेसने भगीरथ भालके यांना तिकीट दिलेलं आहे। काँग्रेसची 14 उमेदवारांची तिसरी यादी आपण बघतोय। पंढरपूरमधून काँग्रेसने भगीरथ भालके यांना तिकीट दिलेलं आहे। एकूण 14 उमेदवारांची ही यादी त्यांनी जाहीर केली आहे। त्यामुळे काही जागांवरती ज्या कुरबुरी होत्या त्या सोडवण्यामध्ये, तो तिढा सोडवण्यामध्ये काँग्रेसला किती यश आले हे या जागांवरून आपल्याला कळणार आहे। 14 उमेदवारांची ही यादी आहे, तिसरी यादी आहे। अमळनेरमधून अनिल शिंदे यांना काँग्रेसनं तिकीट दिलेलं आहे। राजू सोनावणे आपल्याला अधिकचे अपडेट्स देत आहेत। राजू, कोण कोण आहे या तिसऱ्या यादीमध्ये? अगदी पाहतोय आपण काँग्रेसची जी आहे ती यादी पुन्हा नव्याने आलेली आपल्याला पाहायला मिळते। यामध्ये 14 जागांची घोषणा केलेली आहे। अमळनेरमध्ये पाहिलं आपण तर डॉक्टर अनिल शिंदे यांना उमेदवारी दिलेली आहे। उमरेडमधून राखीव आहे, त्यामध्ये संजय मेश्राम यांना दिलेली आहे। आरमोरीमधून रामदास मेश्राम यांना ही जागा दिलेली आहे। आरमोरीवरून काही प्रमाणामध्ये वाद सुद्धा आपल्याला पाहायला मिळाला होता। चंद्रपूरमध्ये प्रवीण पाडवेकर जे आहे त्यांना दिलेली आहे। बालापूरमधून संतोष सिंग रावत यांना दिलेली आहे। वरोरामधनं प्रवीण काकडे पहिला पाहायला मिळत आहेत। नांदेड नॉर्थमधनं अब्दुल सत्तार गफूर यांना ही जागा सोडण्यात आलेली आहे। औरंगाबाद ईस्टवरून लाहू शवाळे यांना दिलेली आहे। नालासोपारामध्ये संदीप पांडे आहेत। अंधेरी वेस्ट अशोक जाधव यांना दिलेली आहे। खरं तर अंधेरी वेस्टची जागा मागच्या वेळी सचिन सावंत यांची घोषणा केलेली होती, मात्र सचिन सावंत यांनी नाराजी व्यक्त केलेली होती। वांद्रे पूर्व मी मागितलेली होती, मात्र मला अंधेरी पश्चिम दिलेली आहे, त्यामुळे आता ही जागा बदललेली आहे आणि अशोक जाधव यांना ही जागा देण्यात आलेली आहे। शिवाजी नगरची जी जागा आहे ती दत्तात्रय बहिरथ यांना दिलेली आपल्याला पाहायला मिळते। पुणे कॉन्टोन्मेंटची जागा जी आहे ती राखीव आहे, ती रमेश बागवे काँग्रेसचे जुने आणि माजी राज्यमंत्री आहेत त्यांना ही दिलेली आपल्याला पाहायला मिळते। सोलापूर साऊथमध्ये दिलीप माने यांना दिलेली आहे, तर पंढरपूरमधनं भागीरथ भालके यांना ही जागा दिलेली आपल्याला पाहायला मिळते। यामध्ये सुद्धा विद्यमान अनेक आमदार जे आहेत ते रिपीट करण्यात आलेले आहेत, त्यामुळे 14 जणांची ही यादी आलेली आहे। 14 जणांची यादीत असताना ज्या वादग्रस्त जागा आहेत त्यामध्ये सुद्धा जागा आपल्याला फार याच्यामध्ये पाहायला मिळत नाही। विशेषतः मुंबईमधल्या अनेक जागा घोषित करणं बाकी आहे, त्या सुद्धा आपल्याला पाहायला मिळते। त्यामुळे आता काँग्रेसकडनं वादग्रस्त नावांची यादी नेमकी कधी येणार आहे, कारण 2 दिवस फक्त उरलेले आहेत अर्ज भरायला, उद्या आणि परवा, त्यामुळे उद्या अंतिम यादी येण्याची दाट शक्यता आहे। अगदी राजू, साधारणतः आतापर्यंत म्हणजे ह्या उमेदवारांच्या यादीमध्ये ही 14 उमेदवारांची यादी आहे, या आधी साधारण एकूण किती जागा आता काँग्रेसने स्वतःच्या पारड्यामध्ये पाडून घेतल्यात? साधारणतः आपण पाहतोय की 90पेक्षा जास्त जागा ज्या आहेत त्या आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात। त्यामुळे कुठेतरी काँग्रेस जे आहे ते टप्प्याटप्प्याने जी आहे ती घोषणा करताना पाहायला मिळते। 90पेक्षा जास्त जागांची जी आहे ती घोषणा झालेली आहे। खरं तर आपण पाहिलं की याच्या आधी सुद्धा 48ची जागा यादी आलेली होती। अगदी 16 जागा सुद्धा आपल्याला पाहायला मिळत होता। कालची यादी आलेली आहे आणि त्याच्या आधी एक यादी जी आहे ती 23 आलेली होती। म्हणजे 48, 23 आणि 16 जे आहे त्यांची यादी आलेली आपल्याला पाहायला मिळते। त्यामुळे कुठेतरी आता जवळपास काँग्रेसकडनं जे आहे ते जवळपास आता उमेदवार निश्चित झाले आहेत, मात्र ज्या वादग्रस्त जागा आहेत त्यांची घोषणा बाकी आहे। म्हणजे जवळपास आतापर्यंत आपण पाहतोय की 90हून क्रॉस केलेले आपल्याला पाहायला मिळते। त्यामुळे आता नेमकं वादग्रस्त ज्या काही जागा आहेत त्या कधी घोषणा होणार आणि तिथे काँग्रेस उमेदवार देणार की पुन्हा एकदा ज्या शिवसेना ठाकरे गटाला सोडणार हे पाहणं सुद्धा महत्त्वाचं राहील। अगदी धन्यवाद राजू या माहितीसाठी। तर आपण बघतोय ही तिसरी यादी काँग्रेसची जाहीर झालेली आहे। साधारणपणे 90 जागांवरती उमेदवार काँग्रेसनं जाहीर केलेले आहेत। अमळनेरमधून अनिल शिंदे यांना काँग्रेसनं तिकीट दिलेलं आहे। नागपूरच्या उमरेडमधून संजय मेश्राम यांना संधी मिळाली आहे। पुन्हा एकदा ही सविस्तर यादी आपण बघतोय। भगीरथ भालके पंढरपूर, अशोक जाधव अंधेरी पश्चिम, अनिल शिंदे अमळनेर, संजय मेश्राम उमरेड, दिलीप माने सोलापूर दक्षिण, प्रवीण काकडे वरोरा मतदारसंघ। काँग्रेसची ही तिसरी यादी आपण बघतोय। एकूण 14 उमेदवारांची घोषणा झाली आहे। त्यामुळे लागोपाठ या काही 2 याद्या आपण बघतोय। एकीकडे शिंदेंच्या शिवसेनेने सुद्धा यादी जाहीर केली आहे आणि काँग्रेसची ही तिसरी यादी आपण बघतोय। यादी 48, त्यानंतर 23 आणि आता 14 असे उमेदवार वेगवेगळ्या जागांवरचे काँग्रेसकडून जाहीर झाले आहेत। काही जागांवरती वाद सुद्धा होता, मात्र अंधेरीच्या जागेवरती आता
सचिन सावंत यांचं तिकीट सध्या तरी आपल्याला दिसतंय की रद्द करण्यात आलेलं आहे. तिकडून त्यांना संधी दिली जाणार होती अशी चर्चा होती. आणि त्याच अंधेरी पश्चिम मधून आता अशोक जाधव यांना उमेदवारी देण्यात आलेली आहे. सचिन सावंत यांनी वांद्र्याची जागा सुद्धा मागितलेली होती. तर काँग्रेसची ही तिसरी उमेदवारांची यादी आपण पाहतोय, ज्यामध्ये 14 उमेदवारांची 14 मतदारसंघांमधल्या उमेदवारांची घोषणा काँग्रेसनं या तिसऱ्या यादीमधून केली आहे. याआधी 2 याद्या प्रसिद्ध झालेल्या आहेत. पहिल्या यादीमधून 48, दुसऱ्या यादीमधून 23 मतदारसंघ काँग्रेसनं जाहीर केलेले आहेत. नालासोपाऱ्यामधून संदीप पांडे यांना उमेदवारी जाहीर होतीये. पंढरपूरमधून काँग्रेसने भगीरथ भालके यांना तिकीट दिलेलं आहे. अमळनेरमधून अनिल शिंदे, उमरेडमधून संजय मेश्राम, आरमोरी मतदारसंघामधून रामदास. महाविकास आघाडीमध्ये 2 जागांवरती 2 पक्षांचे उमेदवार झालेले आहेत. परांड्यामध्ये राष्ट्रवादी शरद पवार आणि ठाकरे यांनी सुद्धा उमेदवार दिलेला आहे. महाविकास आघाडीमध्ये 2 जागांवरती 2 पक्षांनी उमेदवार दिलेत. आपण बघतोय परांड्याची जी जागा आहे परांडा मतदारसंघासाठी आता राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार आणि ठाकरे यांचाही उमेदवार आहे. सोलापूर दक्षिणमध्ये काँग्रेस आणि ठाकरे यांचा उमेदवार आहे. त्यामुळे या 2 जागा आहेत जिथे आता दोन्ही पक्षांनी महाविकास आघाडीमधल्या उमेदवार दिले. सोलापूर दक्षिण आणि परांडा असे हे 2 मतदारसंघ, ज्यावरती महाविकास आघाडीमधल्या 2 वेगवेगळ्या पक्षांनी आपापले उमेदवार उभे केलेले आहेत. त्यामुळे एक वेगळं आव्हान त्याच आघाडीमधून बघायला मिळेल. काँग्रेसची ही तिसरी उमेदवारांची यादी आपण बघतोय. भगीरथ भालके, अनिल शिंदे, दिलीप माने, अशोक जाधव, संजय मेश्राम, प्रवीण काकडे. त्यासोबतच नालासोपाऱ्यामधून संदीप देशपांडे यांना उमेदवारी जाहीर होताना बघायला मिळतंय. बल्लारपूरमधून संतोष सिंह रावत यांना संधी देण्यात आली आहे. रामदास मेश्राम आरमोरी मतदारसंघ, दिलीप माने सोलापूर दक्षिण, संदीप पांडे नालासोपारा, भगीरथ भालके पंढरपूर, प्रवीण पडवेकर चंद्रपूर, लहू शेवाळे औरंगाबाद पूर्व. आफताब शेख आमचे प्रतिनिधी आपल्यासोबत जोडले गेले आहेत. आफताब, आपण बघतोय की महाविकास आघाडीने 2 जागांवरती 2 पक्षांचे उमेदवार दिलेत. सोलापूर मधली सुद्धा यामध्ये एक जागा आहे, त्याविषयीची काय माहिती आहे? यावेळी नक्कीच त्याचा परांडा आणि सोलापूर दक्षिण या 2 जागांवरती महाविकास आघाडीने 2 उमेदवार दिल्याचं आपल्याला दिसतंय. खरं तर परांड्यामध्ये राहुल मोटे आणि रणजित पाटील असे 2 उमेदवार परांड्यामध्ये आहेत धाराशिव जिल्ह्यातला. तर सोलापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघामधला महाविकास आघाडीचा तिढा जो तो समोर आलेला होता. ठाकरे गटानं अमर पाटील यांना उमेदवारी जाहीर केलेली होती. अर्थात उद्या ते उमेदवारी अर्ज देखील आपला दाखल करणार होते. मात्र त्याच वेळेस काँग्रेसने इच्छुक असलेले त्यांचे माजी आमदार दिलीप माने यांना देखील आता 4थ्या यादीमध्ये त्यांचा समावेश केलेला आहे. त्यामुळे परांडा आणि सोलापूर दक्षिण या 2 मतदारसंघामध्ये महाविकास आघाडीचे 2 उमेदवार आपल्याला पाहायला मिळतात. अर्थात आता महाविकास आघाडीमध्ये यावरनं बिघाडी होते की मैत्रीपूर्ण लढती या 2 मतदारसंघामध्ये होतात हे देखील पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे. यामिनी अगदी. पण ज्या वेळेला आफताब आपण बघितलं, एकीकडे असंही बोललं जात होतं की मैत्रीपूर्ण लढत होईल, मात्र काँग्रेसचे जे बाळासाहेब थोरात आहेत त्यांनी सांगितलं होतं की मैत्रीपूर्ण लढत आम्ही करणार नाही, त्याऐवजी तिढा सोडवायचं काम करू. अजूनही काही दिवस शिल्लक असतील ज्या वेळेला त्यांना आपला उमेदवारी अर्ज मागे घेता येऊ शकेल. काही चिन्ह दिसत आहेत का की हा तिढा सुटू शकेल? नक्कीच यामध्ये खरं बाळासाहेब थोरातांनी देखील सांगितलेलं होतं की मैत्रीपूर्ण लढतीच्या ऐवजी आम्ही तिढा सोडवण्याचा प्रयत्न करू. मात्र तिढा सोडवण्याच्या ऐवजी 2 ठिकाणी उमेदवार जे ते जाहीर केलेले आहेत. 2 उमेदवार इथं आहेत. त्यामुळे या उमेदवारांची आता सोलापूर दक्षिणच्या जागेचा आपण विचार केला तर अमर पाटील या भूमिकेवरती ठाम आहे की आम्ही आमचा उमेदवारी अर्ज कुठल्याही परिस्थितीत माघार घेणार नाही. तर दुसरीकडे दिलीप माने देखील तितक्याच कट्टर भूमिकेत आहेत. त्यामुळे उमेदवार स्थानिक पातळीवरती ज्यांना एबी फॉर्म मिळालेला आहे ते उमेदवार आपला एबी फॉर्म दाखल करतात का किंवा 4 तारखेच्या आधी आपला अर्ज माघारी घेतात का, हे स्थानिक उमेदवारांना देखील तितकाच महत्त्वाचं ठरणार आहे. नेमकी भूमिका स्थानिक उमेदवारांकडनं काय केली जाते किंवा पक्षीय वरिष्ठ पातळीवरनं त्यांना काय सूचना देतं हे देखील तितकंच पाहणं महत्त्वाचं आहे. धन्यवाद आफताब या सगळ्या माहितीसाठी.
तर काँग्रेसची तिसरी उमेदवारांची यादी आपण पुन्हा एकदा बघूयात. काँग्रेसने आतापर्यंत 99 जागांची घोषणा केली आहे. भगीरथ भालके पंढरपूर, अशोक जाधव अंधेरी पश्चिम, अनिल शिंदे अमळनेर, संजय मेश्राम उमरेड, दिलीप माने सोलापूर दक्षिण, प्रवीण काकडे बरोरा या उमेदवारांची यादी जाहीर झालेली आहे. आतापर्यंत 99 मतदारसंघाचे उमेदवार काँग्रेसनं जाहीर केले आहेत. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.